त्यांच्याकडून माहिती घेऊया. महाराज साहेब त्यांना विचारतील की त्यांनी कोणता असा अनोखा प्रयोग केलेला आहे जो अनेक शेतकऱ्यांच्या उपयोगी येऊ शकतो. तर आपण बसवडपासून साधारण 11 किलोमीटर अंतर आहोत. श्री विठ्ठल लवटे सर प्राचार्य आपलं क्रांतीवीर नागनाथ नायकवडी शाळेचे हां त्यांच्या मका प्लॉटमध्ये आलेलो आहे आपण. आणि हा त्यांनी सेंद्रिय प्लॉट केला आहे. तर त्यांच्याकडून सविस्तर माहिती आपण घेऊया. नमस्कार सर, आपण या प्लॉटमध्ये जे आता उभं राहिलेलं आहे हे साधारणपणे 1 महिन्यापूर्वी आपण मकाची लागवड केली. लागवड केल्यानंतर एक साधारणपणे एक त्यावेळेला थोडीशी कीड दिसली आणि किडीच्या संदर्भात मग असं विचार आला की रासायनिक किडीचा वापर करण्यापेक्षा आपण अनोखा असा एक वेगळा प्रयोग करून बघूया आपण. आणि ते डोक्यात आल्यानंतर म्हणजे लक्षात आल्यानंतर हे समोर आणि मग ते सगळे त्याची पानं मी घेतली. घरी गेल्यानंतर ते मिक्सरमध्ये पूर्ण बारीक करून घेतलं आणि प्रमाणामध्ये पाणी टाकत त्याचं ते द्रावण तयार केलं. ते द्रावण एका बादलीमध्ये सगळं शोधून घेतलं, म्हणजे फडक्या पांढरं असेल वगैरे असं त्या फडक्याने मी शोधून घेतलं आणि मग तो अर्ध 1 दिवस तसाच मी घरामध्ये मुरू ठेवला. दुसऱ्या दिवशी गुळाचं पाणी थोडं केलं. साधारणपणे 12-13 पंपाला साधारणपणे 1 किलो गुळ याप्रमाणे ते गुळाचं मिश्रण त्या अर्कामध्ये मिसळलं. आणि मग नंतर मग ज्या वेळेला रानात आलो हातपंपाच्या साह्याने जे प्रत्येक जे मकाचं झाड आहे, प्रत्येक जे हे झाड आहे त्या मकाच्या जो पोगा आहे या पोग्यामध्ये काय केलं, जो अर्क आहे तो सोडत गेलं. आणि मग त्याचा रिझल्ट असा आला की आता ह्या प्लॉटमध्ये सध्या आपल्यासमोर आळीचं जे प्रमाण आहे आळीचं प्रमाण दिसत नाही याच्यामध्ये. आणि मका ही अतिशय सुंदर आणि चांगल्या प्रकारची आलेली आहे. आणि महत्त्वाचं एक म्हणजे आता सध्या मकाला प्रादुर्भाव सगळ्यात जास्त लष्कर आळी नसतो. आणि या लष्कर आळीव सरांनी पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने मात दिली. म्हणजे शेतकऱ्यांनी थोडक्यात शिकलं पाहिजे की सेंद्रिय कीटकनाशकाचा फवारणी करण्यापेक्षा सेंद्रिय पद्धतीनं जे लिंबाच्या पाल्यापासून जे द्रावण तयार केलं आहे त्याचा यूज केल्यावर काय फरक आहे बघा. पूर्णपणे सेंद्रिय रान आहे. तर ते रान किती आहे? हे रान आपलं 24 गुंठ आहे. गेल्या वर्षी 24 गुंठ्यामध्ये मी 27 क्विंटल गहू काढलेला आहे. या क्षेत्रात 27 गुंठे गहू काढला आहे. 24 गुंठ्यामध्ये 27 काढलेला आहे पूर्ण सेंद्रिय पद्धतीने. पूर्ण सेंद्रिय पूर्ण. पण हे करण्यासाठी त्याच्यासाठी 2 वर्ष अगोदर अवधी द्यायला लागतोय. मातीला ताकद यायला पाहिजे. मातीत ताकद आल्यानंतर परत कुठल्याही प्रकारचा रासायनिक खताचा वापर जरी नाही केला तर पीक हे उत्तम येते. म्हणजे जे सरकार जे आपल्याला जे